Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। कुस्तीचा चॅम्पियन ते आरोपी, एक अनपेक्षित वळण। कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकवलेला सिकंदर शेख, एकेकाळी महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान मानला जाणारा हा मल्ल आता शस्त्र विक्री प्रकरणी अटकेत आहे। पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला ताब्यात घेतल्यानं कुस्ती विश्वाला धक्का बसलाय। सिकंदर शेखवर पोलिसांनी केलेली कारवाई काय, शस्त्र विक्री रॅकेटचा भंडाफोड कसा झाला, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। पंजाब पोलिसांच्या CIA पथकानं मोठी कारवाई करत 24 ऑक्टोबर रोजी मोहाली परिसरात शस्त्र तस्करी रॅकेट उघड केलं। या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली, ज्यात नाव होतं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचं। पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून 2 लाख रुपये रोख रक्कम, 5 पिस्तूल, कारतूस, स्कॉर्पिओ N आणि XUV अशा 2 गाड्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। राजस्थानच्या पपला गुर्जर टोळीशी थेट संबंध जोडला जातो। पंजाब पोलिसांचे SSP हरमन हंस यांनी सांगितलं की अटक आरोपींचा संबंध राजस्थान हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी आहे। ही टोळी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये विक्री करत होती। या टोळीचा प्रमुख सदस्य दानवीर हा आधीच खून, दरोडा, ATM फोड, आर्म्स ॲक्ट अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे आहेत आणि तो सध्या वॉन्टेड देखील आहे। त्याने UP आणि मध्य प्रदेशातून शस्त्र पुरवठा करून पंजाबमध्ये विक्रीचं नेटवर्क तयार केलं होतं। बरं, ही पोलिसांनी कारवाई कशी केली? मोहालीच्या एअरपोर्ट चौकामध्ये सापळा रचण्यात आला। 24 ऑक्टोबरला दानवीर आणि बंटी हे दोघं SUV गाडीत 2 पिस्तूल घेऊन मोहालीत प्रवेश करत होते। ही शस्त्र सिकंदर शेखकडे द्यायची होती आणि सिकंदर शेखला ही पुढील शस्त्र कृष्णा उर्फ हॅपीला द्यायची होती। पोलिसांनी आधीच गुप्त माहितीवरून एअरपोर्ट चौकात सापळा रचला, तिघांना अटक केली आणि पुढील 2 दिवसात कृष्णा कुमार उर्फ हॅपीला पकडलं आणि त्यांच्याकडून आणखी 3 पिस्तूल जप्त झाली। दरम्यान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा उतरता प्रवास कसा सुरू झाला? सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत प्रशिक्षण घेतलेला मल्ल। 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा तो मानकरी ठरला। आर्मीमध्ये क्रीडा कोट्यात भरती देखील झाला, परंतु काही काळानंतर नोकरी सोडली। सिकंदरचं शिक्षण जर पाहिलं तर तो पदवीधर झालेला असून तो विवाहित देखील आहे। मागील काही महिन्यांपासून तो पंजाबमध्ये भाड्यानं राहत होता। पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थ मिडलमॅन म्हणून काम करत होता, म्हणजेच UP आणि MP मधून आणलेली शस्त्र स्थानिक टोळ्यांना विक्रीस मदत करत होता। सिकंदर शेखच्या अटकेच्या बातमीनं कुस्ती विश्वात खळबळ माजली असून विविध उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। तसेच सिकंदर शेखचे वडील पैलवान रशीद शेख यांची प्रतिक्रिया देखील आता समोर आली आहे। सिकंदरचे वडील म्हणतात की माझ्या मुलानं अत्यंत कष्टानं नाव कमावलं आहे, कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात गुंतवलं आहे। मी आयुष्यभर हमाली करून कमावलं आहे, मीच हरामचा पैसा कमवला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल, असं रशीद शेख यांनी सांगितलं आहे। पण या घटनेमुळे महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना धक्का बसला आहे। कोल्हापूर आणि सोलापूरसह राज्यभरात या घटनेची चर्चा सुरू असून अनेक मल्लांनी कुस्तीच्या मैदानाचा गौरव कलंकित झाला असं म्हणत नाराजी दर्शवली आहे। दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, कारण पंजाब पोलिसांनी या घटनेचा धागा थेट महाराष्ट्र पोलिसांपर्यंत पोहोचवला आहे। सिकंदर शेखचा महाराष्ट्रातील गुन्हेगारी गटांशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे। त्याचा कुस्ती विश्वातील संपर्काचा वापर शस्त्र साखळीमध्ये करण्यात आला का, हेही आता चौकशीचा भाग आहे। पण प्रश्न उपस्थित होतो की प्रतिभेचा मार्ग चुकला का? एकेकाळी मातीसाठी झगडणारा, देशासाठी पदकं जिंकणारा खेळाडू आज गुन्हेगारी साखळीचा भाग बनतो। ही बाब केवळ कुस्ती विश्वासाठीच नव्हे तर संपूर्ण खेळ सृष्टीसाठी चिंताजनक आहे। खेळाडूंसाठी आर्थिक असुरक्षितता, व्यवस्थेतील दुर्लक्ष आणि चुकीची संगत यामुळे घडलेला हा प्रकार काय धडा देतो यावर विचार व्हायला हवा। बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।